नमस्कार, मी वृषाली पाटील बातमीपत्रात आपलं स्वागत करते। आता पाहूया मराठा आरक्षणासंदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मी मराठा आरक्षणाचा शब्द दिला आणि मी तो पाळला। छत्रपती शिवाजी महाराजांची घेतलेली शपथ पूर्ण केली। मुख्यमंत्र्यांची मराठा आरक्षण विधेयक मंजुरीनंतर TV9 मराठीला प्रतिक्रिया। मराठा समाजाला 10% आरक्षणाची तरतूद, शिक्षण नोकरी 10% आरक्षण मिळणार। मराठा आरक्षणाच्या विधेयकाला मंजुरी। हा एक्सटेन्सिव्ह आणि डिटेल सर्वे आहे, त्यामुळे मी ज्यांनी याच्यामध्ये मेहनत केली त्यांचं अभिनंदन करतो। मराठ्यांची पाठी राखीत छत्रपतींची शपथ घेतली, तुम्ही त्या शपथेला जाल? शपथ पूर्ण केली। छत्रपती शिवाजी महाराजांची शपथ घेतली, ती शपथ। सुप्रीम कोर्टात मराठा आरक्षण टिकेल याची खात्री बाळगा। आता चिंतेची गरज नाही, सरकारनं सर्व त्रुटी दूर केल्या। मुख्यमंत्री शिंदेंची ग्वाही। तर 22 राज्यात 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। आपणही 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली। विधान भवनात मुख्यमंत्री शिंदेंचं वक्तव्य। आम्हाला हे आरक्षण नको, सगळे सोयरेतूनच आरक्षणाची अंमलबजावणी व्हावी। जरांगे पाटील ठाम। सरकारने अधिसूचना काढली, आता अंमलबजावणी करा अशी मागणी। गेल्या महिन्यातही गुलाल उधळला गेला, पण फसवणूक झाली। पूर्ण खात्री पटल्याशिवाय सरकारवर विश्वास ठेवणं कठीण। मात्र आता शंका घेणं योग्य नाही। मराठा आरक्षण विधेयकावर उद्धव ठाकरेंची भूमिका। ठाकरेंसमोरच विधेयक पास झालंय, पण त्यांना आमच्यावर विश्वास। एकनाथ शिंदे हे करू शकतात, यावरही त्यांचा विश्वास। देवेंद्र फडणवीसांचं विधान। घाई गडबडीत अधिसूचनेवर निर्णय घेणार नाही, सरकार फसवणूक करणार नाही, संयम राखावा। मुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। आमची स्वतंत्र आरक्षणाची मागणी नव्हती, सरकारने आमची फसवणूक केली। जरांगे पाटलांची टीका। 2-3 लोकांच्या हट्टापायी 100 ते 150 लोकांना आरक्षण देण्यात आल्याचाही आरोप। ओबीसीतून आरक्षणाची मागणी ही दादागिरी। राज्यात भीतीचं वातावरण निर्माण केलं जात आहे। आता तर शिवीगाळ करायलाही सुरुवात। विधानसभेत भुजबळांचा जरांगेंविरोधात आक्रमक पवित्रा। तर कुणबीकरणाला आमचा विरोध। एका जातीला 10% आरक्षण का? भुजबळांचा सवाल। भुजबळांना आलेल्या धमकीची जरा सरकारने उचित नोंद घ्यावी। विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे सभागृहात आदेश। साहेब, आपण आपल्या सुरक्षेसंदर्भात चिंता व्यक्त केली, त्याची मी नोंद घेतलेली आहे। जर का आपल्याला कुठच्याही प्रकारच्या जीवहानीची संभावना वाटत असेल तर त्या संदर्भातली चिंता आपण व्यक्त करणं रास्त आहे। सभागृहासमोर आपण जी चिंता व्यक्त केली आहे त्याची नोंद घेतली गेली आहे। शासनाने या विषयाची गंभीर नोंद घेऊन उचित उपाययोजना करावी।